नमस्कार. येणाऱ्या आषाढी एकादशीसाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. आज आपण त्यासाठीच करणार आहोत उपवासाचे पॅटीस. त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे सुरण. त्यात अगदी थोडं पाणी घालून घेणार आहे आणि वरती एक कच्चं केळं ठेवणार आहे आणि कुकर बंद करून 2 ते 3 शिट्ट्या मी काढून घेणार आहे, जेणेकरून केळं आणि सुरण दोन्ही व्यवस्थित वाफतील आणि मॅश करता येतील इतपत वाफले पाहिजेत. कुकर झालेलं आहे. आपण आता शिट्टी काढून वाफवलेलं केळं आणि सुरण बाजूला ठेवूया. इथे हिरवी मिरची, आलं, कोथिंबिरीचं वाटण, मीठ, बगर पीठ, शेंगदाणा कूट आणि जिरेपूड घेतलेली आहे. आता आपण जे सुरण आहे वाफवलेलं आणि केळं वाफवलेलं आहे ते आपण आता एका मॅशरनी मॅश करून घेणार आहोत आणि त्यात मग एक एक करून आपण शेंगदाण्याचं कूट, भगर आणि हिरवी मिरची, कोथिंबीर, आल्याचं वाटण, जिरेपूड आणि मीठ घालून व्यवस्थित जे आहे ते पिठासारखं मळून घेणार आहोत. मी मळताना त्यात थोडं लाल तिखटसुद्धा घातलेलं आहे, कारण लाल तिखटाची जी चव आहे ती थोडी वेगळी येते, त्यामुळे मी ते सुद्धा घातलेलं आहे. आता आपण व्यवस्थित हे पिठासारखं मळून त्याचे पॅटीस करून घेणार आहोत आणि त्यांना आपण शॅलो फ्राय करणार आहोत. तुम्ही हवं तर हे पॅटीस डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकता, पण हेल्थच्या दृष्टीने हे पॅटीस मी शॅलो फ्राय केलेले आहेत. आता मी एका तव्यावर तूप घातलेलं आहे आणि त्यावर मी आता हे पॅटीस एक एक करून व्यवस्थित दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहे. हे जे पॅटीस आहेत ते शुगर पेशंटसाठी पण चांगले आहेत, कारण यात आपण साबुदाणा, बटाटा या कुठल्याही गोष्टीचा उपयोग केलेला नाही आहे. त्याचबरोबर हे खायलासुद्धा अगदी मऊ आहेत, त्यामुळे वयस्कर मंडळींनासुद्धा हे पॅटीस चालू शकतात. जर तुम्ही याला शॅलो फ्राय केलं तर ते कडक होत नाहीत अजिबातच आणि आतूनसुद्धा मऊ राहतात. ते सर्व करण्यासाठी मी दही जे आहे आपलं वड्यासाठी आपण जसं घुसळून घेतो मीठ आणि साखर घालून थोडीशी, तसं घुसळून घेतलेलं आहे. तुम्ही अगदी गोड दही जर वापरलं तर साखर घालायची आवश्यकता पडत नाही. आणि दुसरीकडे मी अजून 2 चटण्या केलेल्या आहेत. त्या म्हणजे एक चिंच आणि खजुराची चटणी आहे आणि दुसरी हिरवी चटणी केलेली आहे. त्या घालून मी हे पॅटीस जे आहे ते सर्व करणार आहे. पॅटीस आहेत तर चटपटीत चव लागलीच पाहिजे, म्हणून मी आता सर्व करून घेते. दही घातलेलं आहे. दही तुम्हाला हवं तेवढं घालू शकता आवडीप्रमाणे. हिरवी चटणी घातलेली आहे आणि वरून खजुराची चटणी घातलेली आहे. तुम्ही हवं तर ह्याच्यावर उपवासाची शेव किंवा बटाट्याचा चिवडासुद्धा घालू शकता. तुम्हाला आमचे हे जर पदार्थ आहेत आवडत असतील तर नंदितास किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी बेल बटन दाबा. धन्यवाद.